नमस्कार. सकल मराठा परिवाराच्या वतीनं या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून काही तक्रारी उपस्थित आहेत. त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी तहसीलदार कचेरीवर प्रांत ऑफिसला त्यांनी निवेदनं दिली आहेत. कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, काय मागण्या आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूया, चर्चा करूया की कशा पद्धतीने हे कामकाज या ठिकाणी चालतंय आणि आपल्या नेमकी मागण्या काय आहेत. नमस्कार. या आपल्याकडे पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पडवळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मागणी केलेली आहे की यामध्ये ज्या त्यांच्या अडीअडचणी असतील त्या कशा पद्धतीने सुटल्या पाहिजे. एकूणच अण्णासाहेब विकास महामंडळ हे जे काय कर्ज परतावा किंवा व्याज परतावा करत असतं, बँक त्यांना मदत करत असते किंवा बँकेच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण होत असतं. परंतु हे कशा पद्धतीने चालू आहे, यामध्ये अडचणी काय उभ्या राहतात, याकडे संपूर्ण आपण त्यांच्या माहिती घेऊया. नमस्कार कैलासराव. नमस्कार. मला सांगा, आता हे तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी किंवा निवेदन या ठिकाणी तहसीलदार कचेरीवर दिलेलं आहे, यामध्ये काय नेमकी तुमच्या मागण्या आहेत साधारणतः? आता पहिल्यांदा सांगायचा मुद्दा असा की अण्णासाहेब पाटील महामंडळ हे आपल्या मराठा बांधवांसाठी शासनाने चालू केलेली एक चांगली योजना आहे. त्याचबरोबर सारथी संस्था म्हणून आहे की सारथीकडून सुद्धा आपल्या मुलांना भविष्यात ज्या शिष्यवृत्त्या भेटतात त्या मिळण्यासाठी सुद्धा या सारथी सुद्धा महामंडळ खूप चांगल्या प्रकारे, या शासनाच्या 2 योजना आहेत या खूप छान आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळचा विषय जर घेतला तर अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून आज रोजी लाखोनी आपल्या बांधवांना आतापर्यंत व्याज परतावा भेटलेला आहे. पण एक काही वर्षापासून किंवा 1.5 वर्षापासून आपण पाहतोय की अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून जो व्याज परतावा भेटतोय तो वेळेवरती भेटत नाही. आता अण्णासाहेब पाटील महामंडळ काय करतं, तुम्ही बँकेतून जे लोन घेता त्याच्यावरती जे बँक तुम्हाला व्याज आकारते त्याचा व्याज परतावा मराठा बांधवांना देण्याचं काम करते. तर हा जो व्याज परतावा आहे हा प्रत्येकाने मिळण्यासाठी प्रत्येकाचे आज कसोशीचे त्यांना प्रयत्न करायला लागतात आणि तो न आल्यामुळे यांचं जे लाभार्थी आहेत त्यांचं सुद्धा खूप नुकसान होत आहे. आता बँकेच्या माध्यमातून हे प्रकरण करताना सुखकर होतं का त्याला काय अडचणी निर्माण होतात? नाही ना, बँक सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करत नाही. काही बँका आहेत व्यवस्थित सहकार्य करतात, परंतु काही बँका कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही. खूप जाचक अटी आहेत बँकेच्या सुद्धा, खूप कागदपत्र आपल्या बांधवांकडे मागतात. आता अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून आपले जे मराठा बांधव आहेत ते कोणी मालवाहतूक गाड्या घेतात, कोणी टुरिस्ट गाड्या घेतात, कोणी नवउद्योजक आहेत, जसे की कोणाला 2 व्हीलरचं गॅरेज टाकायचे, किराणा मालाचं दुकान टाकायचे, यासाठी सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून आपल्या बांधवांना हे व्याज परतावा मिळतोय. पण त्यासाठी बँका सुद्धा खूप जाचक अटी टाकून ते जी पेपरवर्क आहे खूप क्रिटिकल करून ठेवलेला आहे. साधारणतः त्यातल्या जाचक अटी नेमकी काय आहेत, काय सांगा? जसं की LY लेटर काढल्याच्या नंतर बँकेने आपल्याला त्वरित कर्ज द्यावं, तर त्यामध्ये त्यांचे उत्पन्नाचे दाखले, तुमचा ITR हाच पाहिजे, एवढ्या दिवसाचा पाहिजे, किंवा तुमचं आता हे जे लोन आहे हे विदाउट मॉर्गेज लोन आहे, पण तुमचं मॉर्गेज याला पाहिजे, तुमचं काहीतरी मॉर्गेज द्या. ह्या जे काही गोष्टी आहेत ह्या ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी ध्येय धोरणे आहेत की बा जे तुम्ही लोन देताय ते विना व्याज परताव्याचं देताय, व्याज परताव्याचा तुम्ही हे करताय, परतावा देताय, तर तो जो आहे तो थोडासा याचा जो विषय की बँकेने जो मॉर्गेज मागतात ते मॉर्गेज त्यांनी याच्यासाठी मागायचा बँकेला कोणत्या प्रकारचा अधिकार नाही, असं आमचं एक सर्व समानोकांचं मत आहे. खरं तर अण्णासाहेब पाटील हे जे महामंडळ काम पाहत आहे याकडे यापूर्वीच्या काळामध्ये तुम्ही अशा अडचणी आल्यानंतर काही तक्रारी वगैरे केल्यात? हो, माननीय नरेंद्र पाटील साहेब, अण्णासाहेब पाटील महामंडळचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याही आम्ही वारंवार बैठका घेतलेल्या. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी जो मोठ्या प्रमाणे आम्हाला सपोर्ट केला आणि त्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी आजपर्यंत आपल्या बांधवांना व्याज परतावा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी सुद्धा आम्हाला खूप छान प्रकारे मदत केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा ते करतायत. पण प्रशासन थोडस त्यांच्याकडे सुद्धा, ते जरी अध्यक्ष असले तरी थोडस त्यांच्याकडे सुद्धा काही त्यांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करते. खरं तर आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तालुका निहाय याच्या योजना किंवा हे संपूर्ण सांगण्यासाठी काही समन्वयक वगैरे नेमलेत का? हा, आमची प्रमुख मागणी हीच आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ज्यावेळेस काम चालतं, पुन्हा जिल्ह्यात आपलं ऑफिस आहे, तर आमची सर्व बांधवांच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत किंवा जे प्रशासक आहेत यांना एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तुमचे एक समन्वयक नेमा, जेणेकरून
आमच्या ग्रामीण भागातील लोकांना पुण्यासारख्या सिटीत जाण्या येण्यासाठी खूप वेळ जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणच्या तालुक्याच्या ठिकाणी जर असेल तर तिथं ताबडतोब त्यांना तिथं संपर्क साधून त्यांची कामे मार्गी लागतील. खरं तर माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 तारखेपासून ऑगस्ट पासून जे आंदोलन पुकारलंय, उभ्या महाराष्ट्रात न्याय मिळण्यासाठी पुन्हा एकदा जे काही दाखले असतील किंवा कुणबीचे दाखले असतील, मराठ्यांना आरक्षणासंदर्भातल्या ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी पुन्हा एकदा हाक मारलेली आहे आणि त्या हाकेला ओढ देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. त्यातच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे काय योजना चालू आहे त्या योजनेला देखील मराठ्यांना मदत होत नाही अशी एकूणच भावना या ठिकाणी कार्यकर्ते त्या ठिकाणी व्यक्त करतात. अजून आपण काही कार्यकर्त्यांकडे जाऊया, समोर या पुढे. मला सांगा, आपले काय अडचणी आहे किंवा आपल्याला काय अनुभव आला ह्या एकूणच या कार्यक्रमामध्ये? मी व्यवसायासाठी नवीनच टी परमिट गाडी घेतली. हा. गाडी घेऊन मला जवळपास 1.5 वर्ष झालं आणि व्याज परतावा मला फक्त 4च महिन्याचा भेटला. त्यामुळं माझी एकच मागणी आहे की जे काही व्याज परतावा आहे तो मला वेळोवेळी मिळावा, हीच मागणी आहे माझी. खरं तर व्याज परतावा वेळेत मिळत नाही. एकूणच या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे जाऊया. इथे काही भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत. मला सांगा, शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या मराठा बांधवांसाठी या योजना आहेत, याचा लाभ व्यवस्थित मिळत नाही, ही अंमलबजावणी होत नाही, याकरिता शासनाचे जे प्रतिनिधी आहेत किंवा बँकिंगचे आहेत हे काम करताना कमी पडतायत असं तुम्हाला वाटतंय? येस, बरोबर आहे. शासनानेच खरं जर पाहिलं तर हे मराठा सकला परिवाराकरता जे अण्णासाहेब पाटील यांचं जे अनुदान द्यायचं त्या मराठा समाजासाठी ते कर्ज लोन दिलेलं आहे, ते लाभार्थीपर्यंत कसं पोहोचेल, कशा पद्धतीने पोहोचेल, त्याच्या अटी शर्ती खरं जर पाहिलं ते प्रसिद्धी माध्यमातून त्यांनी प्रसिद्ध करणं आवश्यक होतं. त्या प्रसिद्धी माध्यमातून जर प्रसिद्ध केलं असतं तर आज या मराठा समाजाला किंवा अनेक लोकांना ह्या अशा अडचणी उपलब्ध झाल्या नसत्या. आणि त्याच्या ज्या जाचक गाठी आहेत त्या यांनी जर दूर केल्या तर खऱ्या अर्थानं त्या मराठा समाजाला ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत त्या योजना काढलेल्या आहेत त्या योजनेचा खरा लाभ ज्याला होईल, जर सरकारला जर मनापासून जर असं प्रयत्न करून काम करायचं असेल तर सरकारनं ह्या अटी ज्या आहेत जाचक गाठी त्या जरा शिथिल केल्या पाहिजेत व त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्याच्या प्रसिद्धी माध्यमातून लोकांना प्रसिद्धी केली पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, तर त्याचा खऱ्या अर्थानं लाभार्थ्याला उपयोग होईल असं आम्हाला वाटतं. खरं तर आपण ऐकलंय की ज्या योद्ध्यानं मराठ्यांसाठी आपलं आत्मबलिदान केलं ते आदरणीय अण्णासाहेब पाटील, ज्यांच्या नावानं ही योजना अर्थात पुढे आली ती म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. नाव त्यांचं दिलं गेलं परंतु त्यांना न्याय देण्याचं काम अद्याप या ठिकाणी घडत नाही असं एकूणच जाणवत आहे. निश्चित मराठा बांधवांना कर्ज असेल किंवा त्यासाठी पुढे जाण्यासाठी जे आर्थिक मदत असेल ती या महामंडळाच्या माध्यमातून देण्यासाठी हे महामंडळ स्थापन केलेलं आहे. परंतु शासनाच्या वतीनं याकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय की काय, हा खरा प्रश्न आहे. निश्चित बँकेच्या माध्यमातून जर यामध्ये अडचणी निर्माण होत असेल तर शासनाने याकडे लक्ष घालावं आणि ज्या अटी शर्ती आहेत त्या शिथिल कराव्यात आणि आपल्या मराठा बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा, एवढंच या निमित्ताने आपण व्यक्त करूया. आपण सगळे चॅनलला भेट देण्यासाठी आलात, सर्व मराठा बांधवांचं आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विशेष धन्यवाद.